3 सप्टेंबर। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। साधनात पूर्ण भाव आणि तळमळ पाहिजे। आपापल्या स्वभावानुसार प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तऱ्हेनं भगवंताची ओळख करून घेता येईल। मारुतीनं दास्यत्वानं भक्ती केली, दशरथानं पुत्राप्रमाणे देवाला मानलं। भगवंत माझा कसा होईल याचा आपण विचार करावा। भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती हे सर्वात श्रेष्ठ साधन सांगितलेलं आहे। मनुष्य जे प्रेम व्यसनात लावतो ते प्रेम भगवंताकडे लावलं तर सर्व काम होतं। हट्टी आणि व्यसनी माणसं एक प्रकारे चांगली, त्यांचं मन त्यांना सांगत असतं की व्यसनापायी आपल्या मुलाबाळांचंही नुकसान होतंय, पण आपलं व्यसन ते हट्टानं सोडत नाहीत आणि हाच हट्ट किंवा निश्चय भगवंताकडे लावला की परमार्थ झाला। माझे गुणदोष मी देवाला वाहिले की अर्पण भक्ती होते। आपण देवाची भक्ती करतो, परंतु त्या भक्तीत खरं प्रेम येत नाही। याचं कारण म्हणजे आपली दृष्टी चारी दिशांना फाकलेली असते। ती प्रथम एकाग्र करावी, थोडं करावं पण एकाकार होऊन करावं। परमार्थ कंटाळवाणेपणानं करू नये। आपल्या भावनेला व्यक्त व्हायला योग्य दिशा कशी मिळेल इकडं लक्ष द्यावं। परमात्मा पंढरपुरात आहे असं साधू संत म्हणत आले, परंतु आपल्याला तो दगडच दिसतो। हा दोष कोणाचा? आपल्या भावनेचाच। जशी भावना ठेवू तशी कृती होते। भगवंताजवळ आपला पूर्ण भाव ठेवावा। दिवा थोडा बाजूला झाला की वाट चुकते, म्हणून सतत भगवंताकडे नजर ठेवून वागावं। साधनावर सतत जोर द्यावा। तालासुरा वाचून प्रेम येत नाही असं थोडंच आहे। मी ज्याच्यापुढं भजन म्हणतो तो ते ऐकतो या समजुतीनं म्हटलं म्हणजे झालं। भगवंताचाच मी आहे असं म्हणून घ्यावं। त्याची कृपा केव्हा होईल ही तळमळ बाळगावी आणि मी जे करतो आहे ते मनापासून करतोय की नाही हे पाहावं। झाल्या गेल्याचं दुःख करू नका, उद्याची काळजी करू नका आणि आजचं अनुसंधानही चुकवू नका। भगवंत साक्षात पुढं उभा आहे असं समजून नामस्मरण करावं। प्रत्येक नामात भगवंत करता असं म्हणावं, म्हणजे अभिमान वाट अडवणार नाही। लाभहानीचं सुखदुःख न वाटणं ही खरी भक्तीची प्रगती आहे। देहाच्या कर्तव्याच्या मर्यादा सांभाळून विषयातली वृत्ती भगवंताकडे लावणं हेच खरं सीमोल्लंघन आहे। जो अत्यंत आकुंचित आणि स्वार्थी आहे, तसंच जो माझ्या सुखाकरता सर्व जग आहे ही बुद्धी ठेवतो, तो मनुष्य अभिमानी समजावा। मनुष्य जितका स्वार्थी तितका तो पराधीन असतो। 5 जणांपासून सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे प्रपंच आणि एकापासून सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ। भगवंत आहे या भावनेपासून साधकानं सुरुवात करावी आणि भगवंत आहेच या भावनेमध्ये समाप्ती करावी। जानकी जीवन स्मरण जय जय राम।